श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। घ्यावी घ्यावी माझी सेवा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजस्तेजस्पुरी दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजेद्दानदेवं विठ्ठल विठ्ठल संत समागम एखादिये परिभावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे। भगवान स्वरूप सर्व शत्रुवृंदांच्या चरणारविंदी समर्पित होण्याकरता दिलेला किंवा घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांच्या तुकोपनिषदातला अत्यंत महत्त्वाचा या 4 चरणाच्या अभंगातनं जगद्गुरु तुकाराम महाराज आज आपल्या सर्वांना संतांच्या समागमाचा आग्रह धरतात। विठाला विठा कोणत्या का प्रकाराने होईना पण संतांच्या समागमामध्ये तुम्ही या असा आग्रह या 4 चरणाच्या अभंगात तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतायत। अभंगाचा भावविश्व आपल्या पुढे हात ठेवण्या अगोदर याची शब्द पूजा बांधण्या अगोदर माझं आद्य कर्तव्य आहे कृतज्ञता व्यक्त करणं बोलणं। खरं तर काय बोलावं हे मला सुचत नाही आहे पण तरी बोलावं लागेलच। कोण पुण्य राशी गेली भेदोनी आकाशी किंवा तुकाराम महाराज म्हणतायत देवानुग्रह हेतुकम 3 गोष्टी देवाच्या कृपेशिवाय मिळत नाही। मनुष्यपणा मुमुक्षुपणा किंवा महात्म्याची संगती बरोबर ना। या 3 गोष्टी दुर्लभ आहेत। देवानुग्रह हेतुकम देवाच्या इच्छेशिवाय या मिळतच नाही। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात याचा अर्थ देवाची इच्छा आहे म्हणून हे त्याचं उत्तर आहे। थोडं युक्तिवाद करतो मला जे बोलायचं आहे ते महत्त्वाचं आहे। देवानुग्रह हेतुकम याच्याकरता बोललो कारण तुकोबारांच्या गाथ्यात जे प्रमाण माझ्या करता आहे आणि जे कृतज्ञता करता बोलायचं आहे ते प्रमाण असं आहे कोण पुण्य त्यांचा होईन शेवक। त्याच्या दुसरं चरण ऐशे वर्म मज जेही द्वांगाती कतुरावे ऐशे वर्म मज दावी नारायण। मला इथपर्यंतच यायचं आहे। विठाला नारायण महाराज म्हणजे माझ्यासाठी नारायण स्वरूप भगवान परमात्मा आहे। याचं कारण एवढंच आहे
अधिकार संपन्नता नाही आहे, अभ्यास सुद्धा नाही आहे, परंपराही पाठीमागे काही नाही आहे, गायक वादक कीर्तनकार विचार मंथन असंही काही नाही आहे, खूप मोठा त्याग आहे असंही काही नाही आहे, भक्तीमध्ये काही आहे असंही काही नाही आहे. पण एवढं काही सुद्धा नसताना या ठिकाणी उभा राहण्याची जी व्यवस्था करून मला दिली, तर आपण त्याकरता नारायण स्वरूप आहात. दुसरी बाब, हे सगळं माऊलींच्या इच्छेशिवाय होऊच शकत नाही. का बरं? मी जवळजवळ 1998ला आळंदीला होतो. मला वाटतं मध्ये दर्शनाला येत राहतो, पण माऊलींनी कदाचित तपासत असतील मी पाठवलेला आता करतो काय. विठाला विठा कदाचित आईला लेकराची आठवण आली असावी. मी चिंतन करण्याकरता तुमच्या समोर उभाच नाही आहे. माझ्या डोळ्यातल्या पाण्याला मी थांबवण्याचा प्रयत्न करतो, कारण हा योग आणि ज्याच्याकरता संपूर्ण जीवनपणास लावावं त्या आईच्या समोर बोलणं. मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे का शेतकरी ही आई बघतच नाहीये ना. तुम्ही परंपरेचे आहात, अधिकारी आहात, अभ्यासू आहात, विचारवंत आहात. आईला काय घेणं आहे? माझं लेकरू माझ्यासाठी काम करतं ते तिच्यासाठी खूप मोठं आहे. आणि त्या आईच्या कुशीमध्ये येण्याचा योग, जवळजवळ 32 वर्ष कीर्तन परंपरेमध्ये कीर्तन करतोय. मोठ्या मोठ्या व्यासपीठावर गेलो, अधिष्ठानावर गेलो, पण जोपर्यंत देवाला आणि आईला आनंद कधी होतो माहिती आहे? जेव्हा मुलं सात्विक वागतात तेव्हा, मुलं आनंदाचं देतात तेव्हा, मुलं संस्काराचं देतात तेव्हा, मुलं चांगली वागतात तेव्हा. नाही, जगाचे डोळे दिपावे जगावाला उत्तम चरित्र देतात तेव्हा आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं किंवा देवाला सुद्धा आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देव, तयाचा हरिख वाटे देवा. आणि या पद्धतीनं कुठेतरी थोडी सेवा व्हावी. कोण पुण्यराशी, कुठेतरी पुण्य थोडंफार गाठीच असेल, काहीतरी सत्कर्म जीवनामध्ये घडलं असेल. महाराज श्रींच्या स्नेहानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुवर्णयोग आहे. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय, साधकांचे मायबाप कैवल्य तेजोनिधी महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारात भगवान सिद्धेश्वरांच्या अधिष्ठानात आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं महाराजांच्या स्नेहानं आपल्या पुढे एक 8, 8:15, 8:30 काय आठवेल ते बोलायचा प्रयत्न म्हणजे या अभंगाचा स्पर्श आहे. विठाला विठाला. संत समागमाचा आग्रह तुकोबारा या अभंगामध्ये पकडतात. ऐका मंडळी, मानवी जीवन जगत असताना जीवन हे आदर्श या तत्वावर चालतं. जीवनामध्ये आदर्श नसेल तर त्याचं जीवन चारित्र्यवान बनू शकत नाही, नीतिवान बनू शकत नाही, नाही आपण आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून माणसानं जगावं कशा करता? माणसानं जगावं आदर्श करता. माणसानं जगावं कशा करता? माणसानं जगावं संस्कारा करता. माणसानं जगावं कशा करता? माणसानं जगावं परंपरे करता. माणसानं जगावं कशा करता? माणसानं जगावं संस्कृतीचा फॉलोअप घेण्याकरता. हे सगळं आपल्या आदर्श जीवनाकरता अत्यंत आग्रहाचं आहे. आज आपल्या या ठिकाणी आपला चाललेला भव्य दिवस स्वरूपाचा हा परंपरेचा आपला हा उत्सव महावैष्णव माऊली ज्ञानोबारांच्या सप्तशतकोत्तर जन्मोत्सवाचं हे वर्ष आहे आणि त्याच्यातला हा उत्सव आहे. माऊलींचा आदिकरू संतांचा अवतार
आणि संतांचं येणं कशा करता झालं याचं एकच कारण आहे, या जगात अखंड धर्म आणला पाहिजे, या जगात या समाजाला अखंड आनंद मिळाला पाहिजे, हे एकमेव कारण आहे, काय दुसरं कारण आहे? या समाजाला आनंद मिळावा म्हणून हजारो लढाया, हजारो युद्ध या भारतभूमीच्या या रणांगणामध्ये झालेले आहेत. किती आक्रमणं झाली देशावर, किती आक्रमणं झाली, किती तरी आक्रमणं झाली. इसवी सन 712-72 साली पहिलं आक्रमण झालं इस्लामांचं. मोहम्मद बिन कासिम आला, मोहम्मद घोरी आला, गजनी आला, बाबर आला, हे सगळे येता येता 700-750 वर्ष निघून गेले. तरी सुद्धा एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेस या सर्व जणांनी ज्या ठिकाणी आघात केला, ज्या ठिकाणी समाजाचं खच्चीकरण केलं, ते आक्रमण केली, ती फक्त आमच्या संस्कृतीवर, आदर्शावर केली. काय केलंय महाराज? 17 वेळेस सोरवडी सोमनाथाचं मंदिर तोडलं. मी कन्याकुमारीच्या प्रवासामध्ये होतो. स्वामी विवेकानंदांच्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर गेलो. एक भला मोठा 20 फुटाचा असा फोटो लावलेला आहे, आपण कधी गेलात तर. त्या फोटोखाली असं सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, वाचा कधी गेलात तर. मुलांना धर्म, संस्कृती, संस्कार, परंपरा शिकवायच्या असतील, दाखवायच्या असतील, त्यांना मोठं चारित्र्य संपन्नता द्यायचं असेल, देश इतिहास दाखवायचा असेल, तर त्यांना इतरत्र कुठेही न नेता 17 वेळेस सोरवडी सोमनाथाचा घुमट जो पडलाय ना, त्याचा ढाचा दाखवा. त्याला दाखवा हा कोणी पडलाय, काय माझ्या देशाच्या परंपरा आहेत, आम्ही कशा करता जगलो पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, मुलांना दाखवा. माझं विधान एवढं आहे, माझं विधान एवढं आहे की आपण आदर्शाकरता जगलो पाहिजे, आदर्शाकरता जगलो पाहिजे. मग आदर्श काय? आमच्या जीवनामध्ये माऊली सुंदर म्हणतात ना, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म. मोठ्यांनी घालून दिलेल्या परंपराचा फॉलोअप करणं आणि त्या पायवाट्यावर चालून आमचं जीवन आनंदी बनवणं, हे आदर्श सांभाळणं, हे आमचं काम आहे, हेच आमचं काम आहे. संतादिकांच्या अवताराचं रहस्य जरी पाहिलं, माऊलींच्या चरित्राकडे आपण पहा. माऊली काय म्हणतात? माऊलींचं चरित्र काय म्हणतात? माऊलींच्या अगोदर जर आपण इतिहास पाहिला, तर सामाजिक आणि राजकीय जीवनाचा इतिहास पाहिला, तर अनेक पथपंथ या समाजात नांदत होते. पण मतमतांतराचा विभाग होता, एकत्र नव्हते. राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर राजकीय पार्श्वभूमी सुद्धा माऊलींच्या अगोदर आणि जन्माचं आख्यान सांगताना, माऊलींचं जन्माख्यान बोलताना नामदेव महाराज असं म्हणतात, राज्यभ्रष्ट यवन झाले राजभ्रष्ट, हे सांगावे सविस्तर. काय झालं याच्या अगोदर, झालं काय? जन्माचं आख्यान सांगताना नामदेव महाराज असं म्हणतायत, राज्यभ्रष्ट यवन झाले, राज्यभ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मगही अवतार घेतले, कली दोष हरावया. जगामध्ये दोष वाढले, त्या दोषाला घालवण्याकरता आणि या जगाला धर्माची घडी बसवण्याकरता परित्राणाम, हे आपल्याला माहिती आहे, यदा यदा हे सगळं माहिती आहे आपल्याला. जन्म अवतार त्याच्याकरता संतांचे.
काय केलं येऊन हो, काय केलं? मला इतर संतांचं आख्यान घ्यायचंच नाही आहे. मी माऊलींच्या समोर उभा आहे. माऊलींकडे जर आपण पाहिलं तर असं म्हणतात, किती तरी आक्रमण देशावर झाली तरी परत हा समाज त्या ऊर्जेने परत उभा राहिला. काय करायचं? किती आक्रमण झाली आमच्या. आदिलशहाला, कुतुबशाही आली, निजामशाही आली. अहो, जाता जाता आमच्या काही ज्येष्ठ वरिष्ठांना माहीत असेल, ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला, सांगू खरा पाकिस्तान जो आता आहे तो नाहीच आहे. कलकत्त्यापासून दिल्लीचं केंद्रशासित प्रदेश टोटल ही मधुरेषा ओढली, हा टोटल वरचा भाग हा पाकिस्तान होता. ही मागणी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्याने केली होती. पण त्यावेळेस सुद्धा हिंदुत्वाचे संत विचार घेऊन काही क्रांतिकारी उभे राहिले आणि त्या क्रांतिकाऱ्यांनी दिलेल्या संघर्षानं, उभी राहिलेल्या चळवळीनं परत एकदा अखंड भारत आमच्या हातामध्ये आला. मी कोणत्याही नेत्याचा पुरस्कर्ता नाहीये, पण अजून सुद्धा नथुराम गोडसेची राख पाण्यात मिसळलेली नाहीये. गांधीजींची राख पाण्यात मिसळली नाही. का बरं? कारण ज्याच्यात मिसळायची होती ती सिंधू नदी त्यांच्या वाट्याला गेली. आणि नथुराम गोडसेची का नाही मिसळली? नथुराम गोडसेने जाताना सांगून गेले की हा भारत अखंड होईपर्यंत माझी राख नाही पाण्यात विसर्जित करायची. जो दिसतो तो भारत नाहीये. बांगलादेश, म्यानमार, अफगाणिस्तान, अखंड भारताचा नकाशा आपण जर पाहाल तर पाहिलं पाहिजे आपण विस्तार होईल. पण एवढी आक्रमण होऊन सुद्धा ज्यावेळेस बटवारा झाला त्यावेळेस आमच्या हिंदुत्वाचे हिंदू लोक जेव्हा पाठवले ना, तेव्हा महिलांचे स्तन पोतेच्या पोत्या भरून पाठवले. लाहोरनं आलेली ट्रेन आम्ही पाहिली असेल, वाचलं असेल, काय त्यावेळेच्या हाल अपेक्षा होत्या. तरी सुद्धा हा समाज परत त्या विचाराने आग्रही होऊन परत एकदा आनंदाने उभा राहिला. याचं कारण काय? हे कारण आम्ही शोधलं पाहिजे. याचं कारण एकच आहे, थाप मारा महाराज, संत कृपा झाली. कृपा झाली इमारत फळाली. याच्या अगोदर इतिहास पाहिला तर त्या इतिहासातून उभा राहिला समाज हा एक विचारानंच राहिला. त्याचं उत्तर एवढंच आहे, संत कृपा झाली. संत कृपा झाली याशिवाय होऊ शकत नाही ना. दक्षिणेकडे गेलात तर कर्नाटकमध्ये विजयनगरचं साम्राज्य उभं राहण्याकरता आपण सर्व जाणकार स्वतः वर्ग आहात. आपण पंचदशी पाहिली असेल, त्याचा कर्ता विद्यारण्य स्वामी आहेत. त्या विद्यारण्य स्वामींचे आम्ही ग्रंथ वाचलेत. पण एक सांगू, इस्लाम धर्माकडे आग्रही झालेले हरिहरन बुक्क नावाचे राजे हे हिंदू होते. यांच्याकडे जाऊन जाऊन 700 वर्षाचं मुसलमानांचं साम्राज्य हे परत हिंदुस्थानामध्ये आणून हिंदू साम्राज्य उभं राहण्यामध्ये त्या विद्यारण्य स्वामींचं खूप मोठं काम आहे. हरिहरन बुक्क नावाचे राजे. संत कृपा झाली इमारत फळाली. किती म्हणावं,
कितीतरी उदाहरणं देता येतील आपल्याला. पण बघा, थोडासा संत इतिहासामध्ये आपण गेलात, काय कृपा झाली आणि संतांनी कसा महाराष्ट्र उभा केला. एक सांगू, महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला का मला माहित नाही, कारण मी राजकारणी नाही, पण महाराष्ट्र संत प्रधान आहे हे मात्र नक्की आहे. अहो, पूज्य डोंगरेजी बापूंच्या चरित्रामध्ये किस्सा आहे. बापू आपल्या कारमध्ये निघाले, प्रवास चालू झाला. प्रवास चालू होता 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 एकच ठिकाण, असं विरजन ठिकाण आलं, मोकळं ठिकाण आलं. ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर प्लीज स्टॉप द कार, गाडी थांबव. गाडी थांबवली, काही नव्हतं तिथे. खाली उतरले, दंडवत प्रणाम केला, नमस्कार केला, गाडीत बसले. गाडी चालू झाली, परत काही अंतर गेली, परत ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर गाडी थांबव. परत खाली उतरले, परत तिथंही तेच, दर्शन घेतलं. आता मात्र ड्रायव्हरला राहवलं नाही. ड्रायव्हरने विचारलं, बापू एक प्रश्न माझा आहे, विचारण्याचं धाडस करतो. काय प्रश्न आहे. तुम्ही मला पहिल्यांदा गाडी थांबवायला लावली, तिथेही काहीच नव्हतं, तिथे दर्शन घेतले आणि गाडीत बसले. परत अजून काही किलोमीटर गेल्यावर परत तुम्ही गाडी थांबवायला लावली, परत तुम्ही दर्शन घेतलं आणि गाडीत बसले. याचं कारण मला समजलं नाही. बापूंनी उत्तर दिलं, अरे असं आहे, मी ज्या ठिकाणी पहिल्यांदा उतरलो त्या ठिकाणी 100 वर्ष अगोदर साधू झाला होता, ती त्याची जागा होती. आणि मी दुसऱ्यांदा उतरलो, इथे 100 वर्षानंतर साधू होणार आहे, म्हणून दर्शन घेतलंय. विठाला फरक एवढाच आहे, आमच्या बरोबर साधू राहतो पण आम्हाला जिवंतपणी कळत नाही. हा, कळत नाही आम्हाला, कळत नाही आम्हाला. मला विस्तार नाही करायचं. महावैष्णव माऊली ज्ञानोबारांनी आम्हाला काय दिलं. ऐशी इमारत बांधिये कभी न पावे भंग, राम नाम का सार जिसमें देखो संत के अभंग. महावैष्णव माऊली ज्ञानोबारांनी या भागवत धर्मरूपी इमारतीची जो पाया रचला, हा रचलेला पाया म्हणजे अभेदाचा पाया आहे, समतेचा पाया आहे. भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या दरबारात गेलात तर जाताना जातीहीन असलेल्या आमच्या चोखोबारांची समाधी आहे, आणि बाहेर निघालात तर कर्माने जातीहीन असलेल्या कान्होपात्रीची समाधी आहे. का बरं. याचं एकच कारण, माऊलींनी ठेवलेली या भागवत धर्मरूपी मंदिराची नीव म्हणजे समता आहे, अभेद्यता आहे. विठाला आता प्रत्येक संताचं कार्य आहे हे मला वाढवायचं नाहीये. नामदेव महाराजांनी भक्ती आणि विस्तार वाढवला, नाथांनी कर्म वाढवलं. कर्माच्या बरोबर नाथांचं जर जटिल पाहाल तर नाथांचं ग्रंथालय म्हणजे त्या काळचं, हो बघा, महावैष्णव माऊली ज्ञानोबारायनाथ यांच्या जवळजवळ 300 वर्षाचा कालखंड घडलाय. कारण माऊली ज्ञानेश्वरांच्या शेवटच्या जर ओव्या वाचल्या आपण, श्री 1272 टीका केली पाहिजे. त्यानंतर अजान वृक्षाची मुळी ज्या वेळेस गेली, त्यानंतर शुद्ध केल्यानंतर 1576 हे जर पाहिलं तर 1200 आणि 1500 याच्यातलं अंतर 300 वर्षाचा कालखंड आहे. एकही साधू त्यावेळेस झाला नाही असं नाही आहे, पण मोठ्या नावरूपाला समाजात एकही नव्हता. आणि त्या काळामध्ये समाजाची जी व्यवस्था झाली होती त्या व्यवस्थेला नाथांचं वाङ्मय हे पूरक आहे. कारण नाथांचं वाङ्मय पाहिलं तर समाजातला, प्रपंचातला एकही घटक नाथांनी त्याच्यावर रूपक केलं नाही असं नाही आहे. मला हा विस्तार करायचा नाही आहे. म्हणून नाथांनी समाजासमोर वाङ्मय रूपाने कर्म असे जे असेल ते पोचवलं. हा संतांचा विस्तार आहे. महाराज, मला हे सांगायचं आहे की संत कृपेच्या आविष्कारामध्ये कितीही त्रास झाला, कितीही समाज ढासळला, तरी कितीही ढासळलेल्या समाजाला ज्या ज्या वेळेस चारित्र्य संपन्नता हवी आहे, ज्या ज्या वेळेस नैतिक मूल्य हवी आहे, ज्या ज्या वेळेस या समाजाला अखंड आनंदाचा स्रोत हवा आहे, त्यावेळेस या समाजानं आदर्शाकरता संताकडेच गेलं पाहिजे, आणि ते संतच करू शकतात. आणि म्हणून या समाजाला मार्गदर्शन करण्याकरता वारंवार संत उभे राहिलेत, वारंवार संत उभे राहिलेत. आणि म्हणून सर्व समाजाचा विचार केला तर माऊली देखील म्हणतात
की या सर्व समाजाने जीवनाच्या वाटेवर चारित्र्य संपन्नता यायची असेल तर संत कृपा आपल्या जीवनामध्ये घेतलीच पाहिजे, मिळवलीच पाहिजे. अनेक संतांचं चरित्र आहे, अनेक संतांचं चरित्र आहे. आणि म्हणून मानवी जीवन उद्धाराच्या वाटेला लागण्याकरता कृपेचे अनेक विश्व आहेत. मला सांगून वेळ घ्यायचा नाही आहे, पण तरी सुद्धा जीवनाच्या प्रवाहाचा विचार जर आपण केला तर जीवनाच्या प्रवाहाच्या जर व्यावहारिक सत्तेनं आपण पाहिलं तर व्यवहारामध्ये जीवन जगतानाही आपल्या वाट्याला दोन प्रवाह असतात ना. व्यवहाराच्या दिशेने आपण गेलो तर राजसत्ता आपल्याला बघावी लागते, धर्मसत्ता आपल्याला पाळावी लागते आणि अर्थसत्ता सुद्धा आपल्याला पाळावी लागते. या तिन्ही गोष्टी पाळल्याशिवाय व्यवहार सत्ता ही आपली पूर्ण होत नाहीये. दुसरी गोष्ट, जर आध्यात्मिक सत्तेमध्ये आपण गेलो तर आध्यात्मिक सत्तेमध्ये सुद्धा तीन कारण आहेत: भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. जीवन परिपूर्ण करण्याकरता या दोन्ही मार्गाने चालणाऱ्या जीवनाला अत्यंत आवश्यक असणारे घटक हे लागतातच. जर तुम्ही धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता या व्यावहारिक सत्तेच्या दिशेने जर निघालात तर तुम्हाला शरीराचं सौंदर्य, शारीरिक समाधान या सर्व गोष्टी लौकिकाच्या मिळतील हे निश्चित आहे. पण तरी सुद्धा आनंद कमवण्याकरता ह्या गोष्टी मिळाल्या काय न मिळाल्या काय फार फरक पडत नाहीये. पण जर मानसिक समाधान नसेल तर जीवन उत्तुंग असं आनंदाच्या व्यक्तिमत्वावर पोहोचणार नाही. त्याकरता माणसाला मानसिक आनंदाकरता ज्या ठिकाणी तो आनंद मिळेल त्या आनंदाचं ठिकाण भक्ती, ज्ञान, वैराग्य जर असेल तर ही तिन्ही पिकं ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणाचं अधिष्ठानाचं नाव संतच आहे. थोडं बोलतो ऐका. व्यवहारात जगताना प्रत्येक माणसाच्या अंगाचं एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाला धर्मसत्ता पाळावी लागते, प्रत्येकाला राजसत्ता पाळावी लागते आणि प्रत्येकाला अर्थसत्ता पाळावी लागते. थोडं वेगळं बोलतो. राजसत्ता आणि अर्थसत्ता या दोन सत्तेच्या पाठीमाग जर धर्मसत्ता नसेल तर कदाचित राम मंदिर झालं नसतं. 550 वर्षाचा इतिहास इच्छा झाली असती तर कदाचित झाली असती, पण धर्मसत्तेला प्राधान्य दिलं असतं तरच ना. ऐका ना, इतर पुराणामध्ये आपण आला तर प्रभूंना विचारा. प्रभू म्हणतात, मी कर्तव्य परायणाकरता बापाचाही शब्द पाळला आणि आईला समाधान व्हावून वनवासातही गेलो. सगळं पाळलंय मी, दोन्ही बाजू सांभाळल्या, पण हे करताना मी धर्मसत्ता नाही सोडली. बघा ना, गोस्वामी म्हणतात, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. ही माझ्या कुळाची परंपरा आहे. पण काय कुळाची परंपरा आहे? माझ्या रघुकुळाची परंपरा आहे. जीव गेला तरी चालेल, धर्म नाही सोडणार. मग आता काय परंपरा आहे? गोमी स्वामी असं म्हणतात, शिबी दधीची हरिश्चंद्र नरेशा, सहे धर्म हित कोटी कलेशा. कितीही त्रास झाला तरी चालेल, शिबी राजानं धर्म नाही सोडला, दधीचीनं धर्म नाही सोडला. शिबी दधीची हरिश्चंद्र नरेशा, सत्य नाही सोडलं. मी त्या कुळातला आहे, रघुकुल रीत त्या कुळातला आहे ज्यांनी धर्म नाही सोडलेला. जीव गेला तरी चालेल, पण मी वचनाला मागे नाही फिरणार. एक वाक्य वापरतो, रामो विग्रहान धर्म. राम धर्मासारखा नाही वागला, राम जसा वागला त्याला धर्म म्हणतात. माऊलींच्या मंदिरात आहे म्हणून थोडंसं वेगळं बोलणं माझ्याकरता मला क्रमप्राप्त दिसत नाही. जसा देशाची राजकीय घडी काय बघते हे आपणही बघू शकाल. 2047 पर्यंतचा जिहाद आपण बघा. मी स्वतः काश्मीरच्या खोऱ्यात 27-28 दिवस होतो. स्वतः होतो मी. 100 रुपयासाठी 50 रुपयासाठी आपली हिंदू मुलं आपल्याच आर्मी लोकांवर दगड फेकतात. काय आर्मीचं जीवन असतं मी जवळून पाहिलंय. मी गंगोत्रीच्या प्रवासात होतो, काही दिवस होतो. एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो. जेवायला बसल्यानंतर माझ्या तिकडच्या बाकावर एक आर्मी बसला होता.
त्यानं माझी लँग्वेज पाहिली, मराठी लँग्वेज आहे. तो जवळ आला, नमस्कार रामराम. मी राम घातला. तो रामराम घातल्यावर मी समजला हा महाराष्ट्रीयन आहे. त्याने म्हटलं हो महाराष्ट्रातला. मी तुम्ही इकडे कुठे? म्हणे मी आर्मी आहे. आता ऐका बरं, मी त्याला विचारलं तू इथे काय करतोस? तो म्हणतो माझी इथून जी दुटी आहे ही दुटी जवळजवळ 32 किलोमीटर आहे. ज्या बॉर्डरवर जिथे मी भारताचे आहे तिथे चहा मिळत नाही, पाणी मिळत नाही, तिथे खायला मिळत नाही. आम्ही दोघे जण आहोत आणि आम्ही एक दिवसाआड 32 किलोमीटर चालत जेवण्याकरता येतो आणि त्याचा डबा घेऊन जातो आणि परत 32 किलोमीटर चालत जातो. 64 किलोमीटर या एकवितासाठी त्याला चालावं लागतं. पण एकवितासाठी तो घरी राहून आयुष्यभर बसून खाल्लं असतं. पण नाही, माझ्या देशाचा, माझ्या धर्माचा, मला धर्म वाचवायचा आहे, देश वाचवायचा आहे, याच्याकरता डोळ्यात तेल घालून नजरेची ज्योत करून देशाची व्यवस्था सांभाळतो. तो सैनिक आमच्यासाठी भगवान आहे, संत आहे. हा विचार आम्ही का करत नाही? किती म्हणावं महाराज, किती म्हणावं. माझ्या गावापासून जवळजवळ एक 34 किलोमीटर अंतरात एक गाव आहे रातुना नावाचं. तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता. त्या गावामध्ये एक रामदास भोगाळे नावाचा मेजर होता. आता पण आहे, तो आर्मीमध्ये होता. 22व्या वर्ष आर्मीमध्ये सिलेक्ट झाला. त्याच्या शरीरयष्टीने, मेहनतीने त्याला कमांडो नावाची पदवी, मेजर नावाची पदवी मिळाली. 26 जणांचा ग्रुप त्याच्याकडे दिला सांभाळायला. छत्तीसगडच्या नक्षल एरियामध्ये काम करत होता. काम करत असताना भुई सुरुंगामध्ये एक बॉम्ब फुरून ठेवला होता. भुई सुरुंग, त्याच्यावर पाय ठेवला. पाय ठेवल्यावर सैनिकी शिक्षण असल्यामुळे त्याने ओळखलं मी जर पाऊल उचललं तर माझ्या बरोबर आमची 25ची जी तुकडी आहे ती 24 जणही मारले जातील. पाय नाही उचलला त्याने, पाय उचलला नाही. आणि उलट पाय न उचलता बरोबर असल्या सर्व सैनिकांना सांगतो, अरे बाबा तुम्ही माझ्यापासून काही हात लांब जा. ते विचारतात का लांब जा? याचं एक उत्तर सांगतो तो, की माझ्या पायाखाली भुई सुरुंग आलेला आहे. मी जर उचलला तर माझ्या सकट तुम्ही सगळे वीरगतीला व्हाल, मरण पावाल. ते सैनिक म्हणाले आम्ही सैनिकी शिक्षण घेताना आम्हाला हे शिकवलंच नाही. जर मृत्यू समोर आला तर मृत्यूलाही परत पाठवायची ताकद आमच्यात आहे. तर आम्ही तुमच्या मरणात तुमचा मरणाचा भाव ऐकून पळू मागे? अजिबात हे जमणार नाही आमच्या वाट्याला. ते तिथंच थांबले. पण त्याने पटवलं, अरे मी जर मेलो तर तुम्ही 24 जण देशाची सेवा कराल ना. पटलं त्यांना, मागे सरले. आता ऐका बरं, त्याने पाय उचलला आणि होत्याचं नव्हतं झालं, कमरेपासून शरीर निकामी झालं. 6 महिने छत्तीसगडच्या त्या सरकारच्या प्रशासनाच्या हॉस्पिटलमध्ये तो बेडवर पडला होता. पडल्यानंतर तरणा बाण 28 वर्षाचा युवक आहे, 24-25 वर्षाची त्याची पत्नी, धर्मपत्नी आहे, 6 वर्षाचं एक लेकरू आणि 3 वर्षाचं एक लेकरू. बाप दोन्ही पाय गमावलाय. त्या बापाच्या बेड खाली ते गाडी म्हणून खेळतायत आणि त्याची धर्मपत्नी त्याची सेवा करते. मीडियावाले पोचलेत आणि त्याला विचारतात, रामदास भोगाळेजी तुमचे पाय दोन्हीही गेलेले आहेत, आता तुम्ही देशाची सेवा करू शकत नाही ना प्रपंचाची सेवा करू शकत नाही, काय करणार तुम्ही? त्यानं सैनिकी भाषेमध्ये उत्तर दिलं, अरे 2 पाय गेले म्हणून काय झाले, अजून देवानं माझा जीव शिल्लक ठेवलाय. हे त्याचं उत्तर झालं. तोच माईक ज्या वेळेस त्याच्या धर्मपत्नीकडे नेला तेव्हा धर्मपत्नीला विचारलं, ताई नवरा तर बेडवर आहे, दोन्ही पाय गेलेत, ना संसार फुलू शकत ना देशाची सेवा करू शकत, काय होईल? हे 2 मुलांचं काय भविष्य आहे, काय अस्तित्व आहे? त्या ताईनं त्या धर्मपत्नीने जे उत्तर दिलं तर हृदयाला भोग पाडण्यासारखं आहे. ती म्हणते, काय झालं 2 पाय गेले तर? अहो माझा नवऱ्याचा देशासाठी जर 2 पाय गेले असतील तर या प्रशासनाला, या सरकारला माझा जाब आहे, जो माझा मालक AK-56 घेऊन गळ्यामध्ये नक्षल एरियामध्ये गस्त घालून देशाची सुरक्षा करायचा, धर्म सांभाळायचा, संस्कार सांभाळायचा, हो माझा सगळा व्यवस्था सांभाळायचा, हे जर माझ्या नवऱ्याकडून होत नसेल तर ती AK-56 माझ्या गळ्यात द्यावी. माझ्या नवऱ्याचं काम आता त्या छत्तीसगडच्या नक्षल्यात मी करते. हे का होतं महाराज? का होतं?
मला व्यवस्था सांगाय काय होते याचं कारण संस्काराने, आदर्शाने, संगतीने, विचाराने जोपर्यंत जीवन भरभरून आपलं येत नाही ना तोपर्यंत जीवनात ह्या व्यवस्था लाभत नाही. विडाला आणि म्हणून जी राजव्यवस्था आहे, जी अर्थव्यवस्था आहे, या दोन्हीच्या बाजूला जर धर्मव्यवस्था प्रबळ रीतीने उभी राहिली तर लक्षात ठेवा देशाचं अस्तित्व चंद्र सूर्यपर्यंत राहतं. आजपर्यंत ज्या ज्या देशाचं पारतंत्र्यामध्ये गेला त्याचं कारण एक, तिथली पहिल्यांदा संस्कृती नष्ट करण्यात आली, परंपरा नष्ट करण्यात आली. आमचे धर्म वेळे क्रांतिकारी काही वेळे होते. अहो आपल्या देशाकरता एक बाजूचे संत तेच आहेत ना, आपण नेहमी कोटी बोलतो का 3 देश को सजावत है, कोण कोण? सती, संत और शूर. अहो देशाच्या सीमेवर देश वाचावा म्हणून जो देशाचं संरक्षण करतो तोही आमच्याकरता संतच आहे. आणि देशाच्या आतमध्ये राहून आमच्या विकारांचं मार्जव करून आम्हाला शून्य रूपी बुद्धीने भगवान परमात्माकडे आनंदाकडे घेऊन जातो, तोही विकारांचा बळी घेतो, तोही आमच्यासाठी संतच आहे. मग दोन्ही बाजूला हे संत जर जन्माला घालणारी सती ही आमच्यासाठी पुण्यवान आहे. मला हा विस्तार करायचा नाही आहे. आणि म्हणून आज तुम्ही कलकत्त्याकडे गेला असाल तर जवळजवळ 84% आज कलकत्ता पाकिस्तान होण्याच्या दौऱ्यावर आहे. काय कराल तुम्ही सांगा? हे धोतर, ही टोपी, हा फेटा असं म्हणत नाहीये की धर्माचं अस्तित्व नाहीये, पण धर्म सांभाळणारे आपणच आहोत ना. आपल्या मुलांना जर धर्म नाही शिकवला, हे धोतर आहे, महावैष्णव माऊली नानोबांचं मंदिर आहे, त्यांनी पहिली आक्रमण मंदिरावर केली. काय गझनीने केलंय, काय मोहम्मद बिन कासिमने केलंय, काय बाबरने केलंय. ताजमहाल जाऊन पहा, आजही नागेश्वराचं मंदिर आहे. पण आम्ही अस्तित्व आज धर्माला पाठराखण करणारं सरकारचं पाठिंबन करत नाहीये मी, पण धर्म उभा राहण्याकरता जर काश्मीर फैल आला नसता, बंगाल फैल आला नसता, केरला स्टोरी आली नसती तर आमच्या तरुणांना आमच्या मागे झालेलं अस्तित्व काय माहीत झालं असतं. कारण आम्हाला जे शिकवलं हे जाणीवपूर्वक आमची बुद्धी शार्प बदलली गेली. आमच्या तरुणांना या जमान्यात 24 तास ऑनलाईन राहतात. आपण प्रत्येक जण, पण एक लक्षात ठेवा, खऱ्या आयुष्यात आम्ही कधी ऑफलाईन गेलो हे आम्हालाच कळालं नाही. अत्याचार, व्याभिचार, बलात्कार हे सगळे कशाचे गुण आहेत, कशाचा हात थैमान आहे. आम्ही आमच्या मुलांना संस्कार दिले नाही, परंपरा फॉलोअप केल्या नाही, हेच त्याचं कारण आहे. हे मिळतील कुठून? विचारांच्या आधी मिळणार. हे विचार मिळतील कुठून? संत महात्म्याशिवाय नाही. प्रमाण खर्च केले आपण, संत कृपा झाली. जेव्हा जेव्हा म्हणून राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेला धर्माची जोड असेल तर परत देश सुव्यवस्थेमध्ये येऊ शकतो. कितीतरी उदाहरणं मी सांगेल, विस्तार नाही करत. चला पुढे. राहिली दुसरी बाजू. या धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता ह्या प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत गरजेच्या आहेत. आता माझं कीर्तन झालं, महाराजांना मी नमस्कार करणार, महाराज मला नमस्कार करणार. माऊलींच्या मंदिरात तर कीर्तन आहे. पण एरवी प्रवासात जरी फिरायचं असलं तर मी एखाद्या सप्त्याला, एखाद्या उत्सवाला, कार्यक्रमाला गेलो, जे आहे ते आहे, व्यवस्था आहे. मला सांगावं लागेल माझा प्रवास खर्च आहे, मी मागणार नाही, पण माझ्या गाडीला डिझेल लागतंच ना, मला पेट्रोल लागतंच ना. अहो जर माझ्या मुलांचं कर्तव्य माझ्या पाठीवर आहे तर मी नुसतं बोंबलत जर फिरलो तर त्यांचं भविष्य मी कसं उभं करेन? असं नाही आवाच्या सभा करत, पण हे तर नक्की आहे ना, त्यांना संस्कारानं उभं राहण्याकरता माझेही काही कर्तव्य आहेत, पण ती प्रमाणित असावी. आणि म्हणून अर्थसत्ता आणि राजसत्ता, राजसत्ता या शब्दाचा अर्थ अधिकाराचं जीवन, अधिकाराचं जीवन, त्याच्याबरोबर कथेची सामुग्री देवस्थानावर, हे प्रमाणबद्ध झालं. विस्तार करण्यापेक्षा किती विस्तार करायचा? मग या दोन गोष्टीला जर धर्मसत्ता समर्पण जर कारणीभूत नसेल तर तुमचं व्यावहारिक जीवन सुद्धा उभं राहू शकत नाही, तुम्ही काही करू शकत नाही. बघा, माऊलींच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, कीर्तनकारांना सोन्याची अंगठी घातली म्हणजे फार वावगं होत नाही. फक्त एक मनात ठेवायचं, मला हे सोनं माऊलींनी दिलंय. विठाला मला एक सांगा महाराज,
माऊलींना गभाळे आलेला वारकरी चालेल का? अरे माऊलींच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे आणि सोन्याचा भाव हा 1.25 लाख आहे आणि 600चं धोतर लावून नाही आला तर माऊली त्याला कसं स्वीकारतील? हा व्यवहार झाला. आणि ज्याला शरीर चांगलं राहावं वाटतं ना, तो आज ना उद्या मन चांगलं राहावं म्हणून प्रयत्न करेल. ही सुरुवातच तिथून होते ना, बरोबर की नाही? ज्याला मृदंग वाजवायचा आहे तो आता मृदंगाचा त्याचं हे ठेवायचं, जे पेटी आहे, जे बॉक्स आहे, जे पिशवी आहे, पेटी जे असेल ते, हो ते गरजेचं आहे का? हा सौंदर्य आहे, त्याचं सुरक्षा आहे. पण त्याची सुरक्षा त्याला सौंदर्य येण्याकरता बघा ना, आता हा मृदंग आहे, काय याचं सौंदर्य आहे महाराज? मला शुगर आहे पण मला कधीच चपाती नाही मिळत. आणि माझा स्वभाव असा आहे, मला तारीख देताना विचारतात महाराज आहार काय, जे असेल ते. मी कधीच सांगत नाही मला शुगर आहे. आता मोजला ना तरी आता 250च्या वर निघल. पण माऊलींची कृपा मी तुमच्यासमोर बोलतो. बघा ना, आता तुम्ही त्याच्यावर कपडा बांधलाय पण टाकलाय कपडा वस्त्र, हा तो चपातीशिवाय खात नाही ना. बऱ्याच ठिकाणी त्याचं तोंड काळ आहे पण पावडर शिवाय वाजत नाही. मी त्या जो ते लावलंय ना कॅमेरा, त्याला सांगणार होतो का जरा ब्राईटनेस वाढव, माझा चेहरा दिसत नाही त्याच्यात. तुम्हाला सगळ्यांना नवल वाटेल. माझी धर्मपत्नी इथं बसली. मी पहिल्यांदा माझ्या मेवणीच्या लग्नात गेलेलो आणि मेवणीची सासूबाई आली आणि माझी 2 मुलं खेळत होती. हो, ती सासूबाई माझ्या पत्नीला म्हणते, काय ग ताई, तू तुझ्या 2 मुलांना घेऊन आली, आजोबाला कशाला घेऊन आली? यांच्या पप्पाला घेऊन यायचं ना. तिला काय माहित मी तिचा पप्पा आहे असं. जाऊ दे, आता इथं जास्त वावगं बोलणं योग्य नाही आहे. माऊली सांगतील बऱ्याच दिवसांनी बोलवले पण तुला काय जमलंच नाही, आता काय कशाला वेगळं बोलू. पण हे नक्की आहे, ज्याला शरीर चांगलं ठेवावंसं वाटतं ना, त्याला मन आज न उद्या ठेवावं चांगलं वाटते. आणि म्हणून चांगलं राहिलं पाहिजे. इस्त्रीचे कपडे घातले पाहिजेत. घालताना एखादा जोड ज्याला नाही त्याला पण दिला पाहिजे. नाही का, ही भावना असली पाहिजे आपली. आणि म्हणून हे सगळं मी त्या बारीला लागताना ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांचा फोटो पाहिला होता. फोटो पहा त्यांचा, सोन्याचा हो किती सोनं घातलेलं आहे, काय कुंकू लावलेलं आहे, काय माझ्या माऊलींकरता सौंदर्य प्रसाधनं घातलेली आहेत. अहो गवळींचं जीवन पाहाल. मी एक प्रश्न विचारू शृंगार रसातला, माता माऊली वर्गांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही नटता कोणाच्या कणा करता हो? तुम्ही कुंकू लावता, गंठण घालता, सोनं परिधान करता, मस्तपैकी साडी लावता, हो कोणा करता हे नटता? फक्त एकच, माझ्या मालकाचं मन प्रसन्न झालं पाहिजे. जगाकरता नटत नाही तुम्ही, माझ्या मालकाचं मन प्रसन्न झालं पाहिजे. आणि म्हणून माझ्या माऊलीला बरं वाटलं पाहिजे, त्याकरता आपण चांगलं राहिलं पाहिजे. आणि म्हणून याच्याकरता राजसत्ता आणि अर्थसत्ता सांभाळण्याकरता धर्मसत्ता अत्यंत गरजेची आहे. काय होतं महाराज, पैशाचं व्यवस्थापन करण्याकरता धर्माची समर्पण असेल तर तो व्यवस्थापन योग्य करेल. नाही तर 5 वर्षात 5 कोटीचा बंगला घेईल तो. नाही कळालं? बरं झालं नाही कळालं. आणि म्हणून याच्याबरोबर धर्मसत्ता पाहिजे. विस्तार कशाला, याच्याने लौकिक जीवन सुधारतं. जाऊ दे, लौकिक जीवनाने आमचं फार काही बरं होणार नाही आहे जोपर्यंत आमचं मानसिक समाधान उभं राहणार नाही. आणि मानसिक समाधान उभं राहण्याकरता माणसाच्या जीवनात भक्ती, ज्ञान, वैराग्याचं पीक आलं पाहिजे. आणि ते पीक गुरुकृपेशिवाय, संत शिवाय येणार नाही. मी म्हणत नाही. हो, काकड्यामध्ये सुंदर प्रमाण आहे. बाबा अहंकार निशी घनता, बाबा
सगळ्यांना पाहून माझा आवाज बसलाय नाही का. मला आठवायचंच बंद झालं होतं. मी फेटा बांधायला घेतला ना, मला आठवायचंच बंद झालं होतं. मला महाराजांनी अभंग पाठवला. महाराज म्हणे या अभंगावर तुम्हाला कीर्तन करायचं आहे. मला अभंगच पाठ होईना. मी इथं आलो तोपर्यंत माझं शरीर असं मला साथच देत नव्हतं. आले आले आवाज बसला, करावं काय. पण मी पण नेट धरला जरा, कारण मी पण मामासाहेब दांडेकरांच्या गावावरून आलोय ना. ज्यांनी सगळ्या देशाला कीर्तनकार दिलेत त्या महात्म्याच्या गावावरून आले, तर थोडं तर प्रयत्न करीनच ना. बसला तर बसू दे, स्वर जाईल, दुसरं काय होईल. आणि त्याकरता तुम्हाला कशाला उभं केलंय मग स्वरच धरायला. ऐका, तुम्ही विनोदाने बोललो, राग नका. आपण माझ्याकरता सगळं माऊली आहात. मी आलो ना की माझं ऊर असं आळंदीला आलो का भरून येतं. महाराज काय बोलावं काय नाही, पण काय करावं. आज 30-32 वर्ष मी लहान होतो ना बाळा, 6 महिन्याचा होतो मी. आता मला आठवत नाही, पण माझी आई सांगायची तू 6 महिन्याचा होतास ना तेव्हा तुझ्या गळ्यात माळ घातली. म्हणजे त्या दिवसापासून जेव्हा मी आळंदीला आलो, आळंदीला येण्याचं कारण एकच, मी 10वी नापास झालो. बाबांनी पाठवलं, आलो. काय शिकलो न शिकलो माहीत नाही, घरी गेलो. पण आज सुद्धा माऊलींच्या कृपेने छोट्याच्या आश्रमाचं व्यवस्थापन आणि धर्मांतराचं काम मोठ्या पद्धतीने आमच्या परिसरात चालू आहे. आज सुद्धा माऊलींसमोर बोलतोय. जवळजवळ 4,500 लोक धर्मांतरित झालेली परत हिंदू धर्मात आपण आणलेली आहे. सह्याद्री टीव्हीने आपली दखल घेतलेली आहे. अजून सोपं सांगू, कोरोनाचं थैमान ज्यावेळेस जागं होतं, सगळं जग घरामध्ये होतं, मी एकटा वारकरी म्हणून 5,500 लोकांपर्यंत अन्नधान्याचे किट प्रत्येकाच्या घरी घेऊन जात होतो. पण त्या कालावधीत 6 महिने फिरलो, पण माझ्या कोरोनाने माझ्या केसाला पण धक्का लावलो नाही. पण ज्यावेळेस मनापासून घरी बसलो, 15 दिवसात कोरोना झाला. याला संत कृपाच म्हणावी ना. म्हणजे जोपर्यंत फिरत होतो तोपर्यंत केसाला धक्का नाही, आणि फिरायचं बंद झालं लगेच. माझे परमश्री गुरुस्थानी असणारे भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील, त्यांनी मला फोन केला, महाराज तुम्ही ज्या परिसरात आहात तिथे एक रिवेरा नावाचं हॉस्पिटल आहे. एक ठाण्याचा डहाणूचा एक खूप मोठा साहेब त्याला तिथं ठेवलं आहे, जरा दूध पोचवाल का. त्यांच्या माध्यमातून मी जवळजवळ महिना ते 1.5 महिना कोरोना पेशंट ज्या ठिकाणी ॲडमिट त्या ठिकाणी दूध पोचवायचं काम करायचो. आणि काय कुणास ठाऊक थोडंफार सत्कर्म घडलं, नाही तर 30 वर्ष आळंद मला कधी उभं राहायची जागा नाही मिळाली. आणि हे सगळं माऊलींच्या आशीर्वादानं महाराज आहे. अजून सोपं सांगू, त्या 3,500 साधूंमध्ये राम मंदिराच्या प्रतिष्ठापनामध्ये मला थोडासा छोटासा मान मिळाला होता. मी गेलो होतो. काय संत जीवन असताना काय कृपा असते महाराज सांगू तुम्हाला. भक्ती ज्ञान वैराग्याचं पीक कधी येतं आपल्या जीवनात. ऐका, गुरुवचने फुटली पहाट, गुरुवचनाची पहाट जीवनात आल्याशिवाय भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य उदयास येत नाही आमच्या जीवनात. आणि गुरूंची संगती व्हावी लागते. काय वचनाची पहाट आहे. मी नर्मदा मातेच्या परिक्रमेच्या 4-5व्या दिवशी होतो. एका आश्रमामध्ये पोचलो रात्री 8 वाजता. तिथला 85 वर्षाचा म्हातारा माणूस, साधू माणूस पायरीवर बसला होता. महात्मन आये आप अभी कितने परिक्रमाशी बाकी, म्हणजे किती मागे आहेत अजून. मी सांगितलं मला माहीत नाही, मी आलो, आम्ही 3 जण होतो. त्या 85 वर्षाच्या म्हाताराने चहा दिला, हातपाय धुवायला पाणी दिलं, आमच्याकरता स्वयंपाक केला, रात्री 10 वाजता जेवायला दिलं. जेवल्यानंतर आम्हाला विचारलं सुबह कितने बजे निकलने वाले हो. मी सांगितलं सुबह 5 बजे निकलेंगे. प्रवास 30-40 किलोमीटर चालायचा आहे, 25 किलोमीटर चालायचा आहे. तो 3:30ला उठला ब्रह्ममुहूर्तावर, देवपूजा आटपली, आंघोळ केली, हो सगळं केल्यावर तो आमच्या चहासाठी विचारत होता तुम्ही किती वाजता उठणार आहात. चहा दिला. मी विचार केला, अरे आम्ही तरणे बाण हो 35-40 वर्ष हो 40 याच्यात घरातले होतो सगळे. 85 वर्षाचा माणूस आमची सेवा करतो. म्हणून मी खिशामध्ये हात घातला, 50ची नोट काढली आणि महात्म्याला सांगितलं, महात्मन हो मागून काही परिक्रमाशी येतील ना त्यांच्याकरता हे 50 रुपये राहू द्या, त्यांची सेवा होईल. त्या महात्म्याने जे उत्तर दिलं ना हे ऐकण्यासारखं होतं. तो महात्मा बोलतात, महाराज अहो महात्मन कशासाठी पैसे देता, कशा करता है 50 रुपये देता. आप आने वाले थे ये मेरे को पहले से ही पता था, इसलिए नर्मदा मैया ने आपके लिए पहले से ही मेरे पास देके रखा है. याला संत जीवन म्हणतात. देण्याचा योजना आली तरी घेत नाही,
हे निस्वार्थी जीवन जेव्हा संत वचनाने आमच्या जीवनात प्रगट होतं ना. अजून सांगू, माझा अधिकार नाही पण उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. प्रातस्मरणीय गुरुनामगुरू जोग महाराजांच्या परंपरेत 5व्या परंपरेमध्ये आहे महाराज. त्यांचा शिष्य आम्ही 5व्या परंपरेमध्ये आहे. त्यांच्या चरित्रातला किस्सा आपण ऐकला असेल. कार्यक्रमाला गेले 100 वर्षाची पूर्वीची घटना आहे. कार्यक्रमातून त्यांनी धनसंग्रह व्हावा, संस्था उभारणी करण्याकरता म्हणून आव्हान केलं समाजाला. त्या कीर्तनात सावकार बसला होता. त्या सावकाराने त्यावेळेस पैसे आणले नव्हते. दुसऱ्या वर्षी महाराज कीर्तनाला गेले तेव्हा 1 लाखाचं बंडल कीर्तन झाल्यावर महाराजांसमोर ठेवलं. महाराजांनी विचारलं हे काय आहे. तेव्हा त्यांनी म्हटलं तुम्ही 1 वर्ष अगोदर मला आव्हान केलं होतं की संस्था उभारण्याकरता धनाची आर्थिक गरज आहे, मला धन हवं आहे. त्यावेळेस मी आणले नव्हते पण ते शब्द माझ्या कानात होते. मी आज आठवणीनेच 1 वर्षानंतर पैसे घेऊन आलोय, हे पैसे घ्या. जोग महाराज म्हणतात आता मला गरज नाही आहे, मला त्यावेळेस गरज होती. त्यावेळेस तो सावकार म्हणतो महाराज अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अहो पैसे देणारा परत सावकार तुम्हाला कोणीही मिळणार नाही. तेव्हा जोग महाराज म्हणतात अरे सावकारा, हे जर तुझं म्हणणं असेल तर या प्रतिकूल परिस्थितीत लाखाला लात मारणारा जोग परत तुम्हाला मिळणार नाही. ही संत वचन, हे संत चरित्र आमच्या जीवनामध्ये जर आम्ही प्रस्थापित केलं आणि म्हणून म्हणतो जीवनात समाधान मिळवायचं असेल, भक्ती ज्ञान वैराग्याचं पीक येऊन मानसिक समाधानाने जीवन जर उभारायचं असेल तर संत सहवासाशिवाय नाही. लौकिक जीवन त्या 3 सत्याने उभं राहतं आणि आध्यात्मिक मानसिक जीवन या 3 सत्याने उभं राहतं. आणि मानसिक जीवनात मानसिक जीवन प्राप्त झाल्याशिवाय आनंद उभा राहत नसेल आणि हा आनंद संताशिवाय मिळत नसेल तर तुकोबाराज आपल्याला आग्रह करतात बाबा तुम्हाला कोणत्या का प्रकारे होईना संत जर समागम लागत असेल तर त्या संत समागमाविषयी तुकोबाराय आग्रह करतात पहिल्या चरणात. संत समागमा एकादी परी, 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 एकादी परी, संत समागमा एकादी परी. वावे त्याचे द्वारी शानयाची, वावे त्याचे द्वारी शानयाची, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. संत समागम एखादी परी, कोणत्या का पद्धतीत होईना तुकोबाराय आग्रह करतात तुम्ही संतांचा समागम करा.
व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. का करा, का आग्रह करताय? एक सोपं सांगतो, लवकर कळेल, तुम्हालाही कळेल. मला सांगा, घाटाचा रस्ता आहे, घाटाचा रस्ता, आणि त्या घाटाच्या रस्त्यात एखादी बस चढते किंवा उतरते. तुम्ही सगळे जागे आहात ना? हां, आम्ही तपासलेलं बरं ना. त्या घाटाच्या रस्त्यात बस चढते किंवा उतरते. त्या उतरणाऱ्या बसमध्ये 50 लोक बसलेली आहेत. एका माणसाला 2 डोळे, तर 50 जणांचे किती झाले? 100. कसा हिशोब केला? काय लसावी मसावी काय? एखाद्याला एखादा डोळा नसला मग 99 भरते. ठीक आहे, 100. आपण ढोबळ हिशोब करूया, 100 डोळे. मला आता एक मार्मिक उत्तर द्या. ऐका, त्या घाटातून चढणाऱ्या उतरणाऱ्या बसमध्ये 50 माणसांचे 100 डोळे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या 100 डोळ्याचं काम आहे का ड्रायव्हरच्या 2 डोळ्याचं काम आहे? ड्रायव्हरचे झाकले काही उघडे असून फायदा नाही. कळतं ना? ड्रायव्हरचे झाकले काही उघडे असून फायदा नाहीये. तद्वत आमच्या प्रपंचातले हजारो डोळे काही कामाचे. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. त्याकरता संतांकडेच यावं लागेल आम्हाला, आणि त्यांच्या नजरेतून तो पाहावा लागेल. जेव्हा विराट दर्शन पाहायचं होतं, दिव्य ददामी चक्षुषा, तेव्हा अर्जुनाला सुद्धा. म्हणून आमच्या जीवनात आनंदापर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला संत नजरेचा सहवास घ्यावा लागेल. म्हणून संत समागम एखादी ये परी. एक दुसरी बाजू सांगतो, का बरं आग्रह आहे? ऐका, माणसाचं जीवन हे प्रारब्ध नावाच्या तत्वावर चालतं. भाग्याचे नि बडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी आ पैसे गर्री गे. प्रारब्धावर चालतं आमचं जीवन. मला विसर नाही करायचा. आमच्या जीवनातला प्रत्येक क्रिया ही व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. हे सगळं प्रारब्धावर चालतं. प्रपंच प्रारब्धावर आहे, परमार्थ प्रयत्नावर आहे, आणि जीवनाचं सफलता ही प्रसन्नतेवर आहे. ऐका बरं माझं बारीक ऐका. तुमचा प्रारब्ध मजबूत आहे, मी ओवी खर्च केली, भाग्याचे नि बडसे, सगळं आपल्याला आयतं मिळेल, मला विस्तार करायचा नाही. हे सगळं प्रारब्धावर आहे. राहिलं परमार्थ. आता आपल्या परमार्थाच्या वाटचालीवर प्रयत्नाचे असाध्य ते साध्य किंवा अभ्यासपी समर्थोशी मतकर्म हे सगळे आम्हाला का शिकवले? मला सांगा माऊली, तुम्ही सुंदर मृदंग वाजवताय. आतापर्यंत ब्रह्म विष्णू महेशाच्या वर आलं, म्हणजे 1 2 3 झाले असं मला म्हणायचं आहे. हो, पण या तिघांनी बाबा आल्या आल्या लगेच मृदंग वाजवला का? अहो, घाटावर बसले, बोट फोडली, गुरुजींकडे जाऊन बोल पाठ केले, हे सगळं केलं. सगळं करून लोक बोलवतील तसंही नाही आहे, तरी सुद्धा समाधाने विश्व उभं राहिलंय. आणि तेव्हा कुठं माऊलींच्या दरबारात एखादा बोल वाजवण्याचं पुण्याची पहाट आमच्या जीवनात आली. हे प्रयत्नाधीन आहे ना महाराज. काकड्याला उठावं लागत असेल. आता विद्यार्थ्याची जी लक्षणं सांगितली मी विस्तार नाही करणार. जर साधकाला ब्रह्ममुहूर्तावर उठून, मी बऱ्याच महात्म्यांचे चरित्र वाचले, पहाटे उठावं, इंद्रियांच्या घाटावर जावं, आंघोळ करावी, इंद्रियांचं जल उदक घ्यावं, आणि मग परत आपल्या साधनेला यावं. किती यावं? त्या ऋषिकेशच्या घाटावर एका साधूचं म्हणणं ऐकलं. 2 गृहस्थ साधूच्या समोर बसलेत 15 मिनिटं साधू बघत नाही, पूजेत व्यस्त आहे. उठून जायला लागले तर साधू म्हणतो, बैठने का तो बैठ जाओ, जाने का तो चले जाओ. अरे काहीच घेणं देणं नाहीये. काय जीवन असेल साधूचं, काय जीवन असेल. आणि म्हणून परमार्थात प्रयत्न लागतात. 4 धामला बस कोसळली तरी आमची तारीख कॅन्सल नाही झाली पाहिजे. म्हणजे अगोदर गेले तरी मला माहिती आहे तो रस्ता खडतर आहे, पण जातोच का नाही? प्रयत्नाधीन परमेश्वर. किती अट्टास आहे. आता कशाला योग कितीतरी प्रमाण मला करता. जाऊ दे, आता आपण विस्तार करण्यापेक्षा, कारण 8 वाजून गेलेत, वाजलेत म्हणजे वाजून जातील ते. परमार्थ हा प्रयत्नावर आहे, प्रपंच हा प्रारब्धावर आहे. तसं जीवनाचं यश साफल्यता ही प्रसन्नतेवर आहे. आणि जगाच्या पाठीवर प्रसन्नता जिथं मिळते त्याला संत म्हणतात. मी ओवी देतो तुम्हाला.
गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. त्यांच्या दर्शनाने समाधान होतं, म्हणजे प्रसन्नता मिळते. माझ्या आयुष्यातला बदल कोणाच्या जीवनामध्ये झालाय, समागमामध्ये जाऊन बदल झाला कितीतरी सांगता येतील आपल्याला. नामदेव महाराज भगवान पांडुरंगाचे लढीवाळ भक्त, देवाला नैवेद्य दाखवायचे, अट्टहास करायचे. हो, देवाने नैवेद्य नाही खाला तर दम द्यायचे. देवा नैवेद्य नाही खालास तर डोकं आपटून जीव देईन. आणि मग काय व्हायचं, दूध पियो रे मोर गोविंद लाला, प्रभु की मूरत दूध नाही पीवत, शिर पछाड कर ना मारोवत. नैवेद्य हातीचा मूर्ती जे हा इतिहास आम्ही पाहिलाय. पण तेच जेव्हा जाताय तोंड्या नागनाथला, हो कहा पग दारू देखेणार आहे, सगळे चरित्र माहिती आहे. आणि मग जेव्हा समजत नाही तेव्हा विसोबा खेचरांची भेट होते, गुरु म्हणून स्वीकारतायत. तेव्हा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, माझी हिंमत दावेली निज वस्तू संत समागम. जीवन यशस्वी वाटचाल झाली. कितीतरी उदाहरणं. अहो नाथांच्या चरित्रातला गावबा काय करायचा, पोळी खायचं काम आहे. पण युद्ध कांडानंतर ज्या गावबाने केलेलं पुढचं भावार्थ रामायण आजही आम्हाला समजत नाहीये की गावबाने केले का नाथ महाराजांनी केले. हे आलं कुठून, गावबा संत समागम आहे. कितीतरी बोलता येईल आपल्याला. आणि म्हणून कोणत्या का पद्धतीनं होईना तो संत समागम आमच्या जीवनामध्ये यावा. तैसा मी पूर्ण काम ज्ञानदेव म्हणे, का चिंतामणी आली. हे सगळं आपल्याला माहिती आहे. किंवा ज्ञानोबारांचे एक वाक्य सांगतो मी, हो प्रमाण सांगतो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. हा संत समागम, संत समागम. आणि म्हणून संत समागम एखादी परी काय कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं हा समागम माझ्या जीवनामध्ये यावा. महाराज देवासाठी रिझावं लागतं, देवाकरता रडावं लागतं. माऊली सहज आपल्याला जवळ घेणार नाही आहेत. या संताचा समागम का गरजेचा आहे, कारण त्या माऊलींनी आपल्याकरता माती सुद्धा खायची सोडलेली नाही आहे. आम्ही आज पंचपक्वानाचं जेवण त्यांना सेवन देतो, आम्ही खातो. पण हे सगळं करताना विद्यमान असताना माऊलींच्या जीवनामध्ये झालेला अट्टहास किती होता, किती त्रास होता. पण त्या असून सुद्धा माऊलींनी जगाकरता मागणं मागावं. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात सकळ. ज्याचं त्याला मिळावं जग सुखी होतं, आणि ज्याचा त्याला मिळालं जग सुखी झालं का संत आपोआपच सुखी होतात. आणि म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण हे संत सहवासाशिवाय नाही आहे. म्हणून संतांचा हा आग्रह आहे, बाबांनो तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर तुम्ही संत सहवासात या. महाराज एक सांगा, आम्ही संत समागम केला तर आमच्या जीवनामध्ये काही बदल घडेल ना. कोणत्या का पद्धतीने त्याचं प्रमाण सांगतात. व्हावे त्यांच्या द्वारी श्वानयाती. महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे धर्मराजाचं. पार्षद आले, वैकुंठाहून विमान आलंय, तरी सुद्धा सगळे पांडव गेले, नकुल सहदेव सद्रुप सगळे गेले. जेव्हा धर्मराजाला विमान आलंय तेव्हा धर्मराजा विमानात बसताना त्या पार्षदांना सांगतो, अरे माझ्याबरोबर कुत्रा आहे त्याला घ्यावं लागेल. ते म्हणतात त्याचं कर्म माहीत नाही पण त्याला घेता येणार नाही. तो म्हणतो नाही त्याला घ्याल तर मी बसत नाही. संत असंच म्हणतात, संत असंच म्हणतात. मी ज्यांच्या कृपादृष्टी केली त्यांचा उद्धार होणं हे गरजेचंच आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ. कुत्र्याचाही उद्धार झाला. व्हावे त्यांच्याद्वारे श्वानयाती. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्या संतांची कृपादृष्टी आपल्यावर जर पडली तर आपल्या जीवनामध्ये बदल होतो. तुकोबारायांनी अनेक ठिकाणी ते बदल सांगितलेले आहेत, मला विस्तार करायचा नाही आहे. तरी पण मी 2 बदल सांगून जातो आपल्याला. ऐका काय बदल असतो. तुकोबारा एका अभंगामध्ये असं म्हणतात, थाप मारा महाराज. आले मुखावाटा Oh,
अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. हे संतांच्या कृपेने समागमात जाऊन आमच्या जीवनामध्ये झालेला हा बदल आहे. मी इतर बदल कशाला सांगू. आध्यात्मिक जीवनातले हे परिवर्तन आहे. काय बदल. 2 बदल सांगितलेत तुकोबारायांनी. आली मुखा वाटे अमृत वचने. हो, काय झालं. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजने मायबाप. संतांनी दिले. संतांनी 2 अमृत वचनं माझ्या जीवनात दिली. ते बदल घडवलेत. त्यांच्या कृपेच्या विश्वासानं मला काय मिळाले. एक अमृत वचन आम्हाला नामामृत मिळाले. दुसरं अमृत वचन आम्हाला वर्णात्मक अमृत वचन मिळाले. संतांनी आम्हाला नाम दिले. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. हे आम्हाला संतांनी नाम दिलंय. नाम. आणि दुसरं महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांकडून आलेले आम्हाला ज्ञानेश्वरी. हे वर्णात्मक अमृत वचन आहे. हे आम्हाला संतांची कृपा आहे आमच्यावर. आज माऊलींचा ध्यास आम्ही करतो, जप करतो, संगत करतो. माऊलींची संगत म्हणजे काय. माऊलींची ज्ञानेश्वरीची संगत म्हणजे माऊलींची संगत आहे. तुकोबारांची संगत म्हणजे काय. तुकोबारांच्या विचाराची संगत म्हणजे तुकोबारांची संगत आहे. हे आम्हाला का कळत नाहीये. तुम्हाला एक सांगू. माझ्या जीवनातलं एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. माझ्या गावापासून 50 किलोमीटर अंतरावर कासा नावाचं गाव आहे. तिथे एक मुसलमान इसमाने मीच तुकोबाराय माझं वैकुंठ गमन झालं नव्हतं, माझा खून झाला होता हे विधान केलं होतं. मी पहिला त्याच्याकडे गेलो होतो. त्याला मी पोलीस स्टेशनला खेचलं होतं. 2 दिवस आत ठेवलं होतं. पण मला तिथे विशाल संत संमेलन घ्यायचं होतं. मी ज्येष्ठ वरिष्ठांना कॉल केले तेव्हा त्यांनी मला असं एक विधान सांगितलं. महाराज, माझ्या काळजाला भोग त्यावेळेस पडलं. मला असं विधान खर्च केलं की महाराज, हा जो मुद्दा आहे तुकोबारांचा वैकुंठ गमनाचा खुनाचा, हा तुमच्या परिसरातला आहे, हा तुम्ही सोडवावा. अरे पण तुकोबारांच्या अभंगावर तुम्ही पण कीर्तन करताच ना. मी निंदात्मक बोलत नाहीये. मला हे दुःख झालं. त्या काळामध्ये जर सहकार्य केलं असतं ना तर तिथून 10 किलोमीटरवर पालघरमध्ये झालेली साधुहत्या जगानं पाहिली नसती. विढाला त्या साधुहत्येच्या परिस्थिती
तुम्ही जर जबलपूरला गेलात, कारण काटा झाला आहे तिथेपर्यंत, फक्त मला स्पर्श करायचा आहे. जबलपूरला गेला तर जबलपूरच्या पाठीमागं एक 40 किलोमीटरचा एक महात्म्याचा आश्रम आहे, जुनं नाही आहे. 2018ला परिक्रमेला निघायला मैया स्वप्नात आली, परिक्रमा बंद कर, परिक्रमा असेंची सेवा कर. त्या महात्म्याने परिक्रमा पूर्ण करून एका जंगलामध्ये थांबला. तिथे त्याने मेलेल्या कदंबाचं झाड लावलं आणि काडी रोवली. त्या कदंबाच्या काडीखाली अखंड रामनामाचं भजन चालू केलं. आज तगायत आहे त्याचा परिणाम, त्या मेलेल्या काडीला आज पालवी फुटली आणि मोठा वृक्ष आहे. हे रामनामाचं महात्मा आहे आणि संत सहवासात मिळतं. तुम्ही जाऊन बघू शकता. तेथे रामनाम होईल श्रवण. मग कोणत्या का पद्धतीने होईना, कामारी बटिक सेवेचा सेवक. हो महाराज, काय त्याचा परिणाम? महाराज म्हणतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, त्यांच्याच संगतीत सर्व सुख असल्यामुळे आपण कोणत्या का पद्धतीत होईना त्या संतांच्या समागमात गेलो पाहिजे आणि आत्मा जीवनाचं आत्मानुती कल्याण करून आनंदाच्या शासनावर विराजमान झालो पाहिजे. विठोबार ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, साधकांचे मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा अशी ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारायच्या संजीवन समाधीने पुनीत झालेले